एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव साठी आला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होतं, संवाद साधायचा होता, तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो। खरं म्हणजे बाबूराव च्या ध्यानामनात नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं, परंतु शेवटी बाळासाहेबांचे 80% समाजकारण, 20% राजकारण, सर्वसामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनवायची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती। आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, पालखीत बसवणार असं म्हणत स्वतःच बसले। याचंही आम्हाला काही वाकडं नाही, वावडं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांच्या प्रखर भूमिका आणि विचार याला जेव्हा मोठमाती देऊ लागले आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता, एकीकडे बाळासाहेब ठाकरे, एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितली, बरोबर ना आमदार महोदय सगळे। आणि मग लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, पुढचं मी काय बोलत नाही, असं कसं सहन होणार? या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, धनुष्यबाण, शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार जे होते, त्यासाठी जीवाची पर्वा न करता या एकनाथ शिंदेने उठाव केला, उठाव। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।